चेतन पाटील, सुनील अण्णा टेंगरे यांचं लाख लाख अभिनंदन करतो. मला ज्या दिवशी तिकीट मिळालं त्याच दिवशी माझा विजय पक्का झाला असं मी समजलं. खरं तर पडदा असते, पडद्यामधून तिकीट मिळवणं हे सुद्धा इतकं काही एवढ्या मोठ्या पक्षाचं सोपं नसतं. आणि ते तिकीट मी मिळवलं, माझ्या कुटुंबाचा विजय झाला आणि मी कामाला लागलो. माझ्या डोळ्याबरोबर दादा दिसत होते. रॅलीमध्ये सुद्धा दादा आले. दादानी सांगितलं, अण्णा तुमचा अनुभव आहे पण तुम्ही निवडून यायचंय, मला बाकी काही सांगायचं नाही. मी दादाला शब्द दिला, दादा मी 100% निवडून येणार, माझ्या विश्वास ठेवा, माझ्या कुटुंबावर विश्वास ठेवा. आणि मी खऱ्या अर्थाने आज जनतेने मला कौल दिला. त्या तमाम मदाडी उंडरीच्या मतदारसंघांनी ज्यांनी ज्यांनी मला मतं दिली, ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला, मी त्यांचं आयुष्यामध्ये कधीही ऋणी सरणार नाही. केव्हाही रात्र अपरात्री त्यांनी मला बोलावलं, मी त्यांच्याकरता हजर राहीन. एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो. एक समाजामध्ये गेले 25-30 वर्ष काम करतोय. स्वर्गीय विठ्ठलराव तुपे पाटील यांच्या हाताखाली आम्ही वाढलेलो आहे. माननीय देशाचे कृषी मंत्री शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाने अजितदादा पवार असेल, सुप्रिया सुळे असेल, या सगळ्यामधून 80% समाजकारण, 20% राजकारण हे मी करत आलो. मला प्रत्येक माणसाचा आशीर्वाद आता. मी पुणे महानगरमध्ये कामाला होतो. माझं एक स्वप्न होतं की मी एक दिवशी सरपंच होईन, मी एक दिवशी उंडरीचा सदस्य होईन, वडाजवडीचा सदस्य होईल. मी उंडरीमध्ये ग्रामपंचायत सदस्य झालो, उपसरपंच झालो, सरपंच जुदल झालो. आणि त्यामुळं जनतेने माझ्यावरती विश्वास टाकला की हा माणूस कामाचा आहे. माझ्याकडे कुणी रात्री बेरात्री आलं तरी मी त्यांची कामं करत असतो. पोलीस स्टेशनचे काम असेल, समाजाचं कुणाचं दवाखान्याचं काम असेल, कुणाच्या अडचणीचं काम असेल, कुणाच्या लग्नाची अडचण असेल, मी लोकांकरता हे माझं शरीर वाहून दिलेलं आहे. तो माझ्या माहिती करता सांगतो, मी 9 वर्षापूर्वी माझं पाठीचं ऑपरेशन झालेलं आहे मोठं, आणि 1.5 वर्षापूर्वी माझं लिव्हर बदली झालेलं आहे. तरी सुद्धा माझी इच्छाशक्ती होती. मुलगा म्हणायचा, तुम्ही अण्णा तब्येत सांभाळा, इलेक्शन लढायचे नाही. नाही म्हणलं, मला जिद्द आहे, मी इलेक्शन लढणार. आणि माझ्या नशिबाने इलेक्शन लांबत गेली आणि ते इलेक्शन मी लढलो. जनतेने मला साथ दिली. मी त्या सर्व परिसरातल्या प्रभाग 41च्या लोकांचं अभिनंदन करतो. त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी माझ्या विश्वासावर मला मतं दिली. एवढ्या मोठ्या माणसांसमोर माझा विजय केला. 5,700 मताचा विजय आहे माझा. तो हलका नाही, 100-200चा नाहीये. एवढं बोलतो या ठिकाणी थांब.